नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शेअर मार्केट एक बिझनेस या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महादेव कुरणे पवार सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊयात. गेल्या 15 वर्षांपासून सर शेअर मार्केट क्षेत्रात काम करत असून फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. सोबतच 1500हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि शेअर मार्केटमधून यश कसं मिळवायचं याबद्दल देखील सर मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत. निफ्स्टार फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे ते सहमालक म्हणून कॉपी ट्रेडिंग आणि अल्गो ट्रेडिंगची संकल्पना राबवून टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये तांत्रिक क्रांती करण्याचं काम देखील करतात. अल्पावधीतच रिझल्ट्स ओरिएंटेड क्लासेस म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. केवळ 7व्या दिवसापासून शेअर मार्केटमध्ये रिअल टाइम काम करायला देखील शिकवणारा एकमेव कोर्स लाईफ टाइम सपोर्ट सर देत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पुणे, सोलापूर, पुणे अशा शहरांमध्ये वेबिनार आणि मार्गदर्शन सत्र देखील सरांनी सुरू केलेली आहेत. खरं तर सर, शेअर मार्केट एक बिझनेस ही एक अनोखी संकल्पना तुम्ही राबवत आहातच. शेअर मार्केट हा खरोखरच बिझनेस होऊ शकतो का? 100% होऊ शकतो. कारण जर आपण विचार केला तर आज कोणताही बिझनेस करायचं म्हटलं तर साधारण एक 5 लाख रुपये तरी कॅपिटल लागतं. आणि इतकं कॅपिटल आपण एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून त्याच्यातून अपेक्षित प्रॉफिट जो आहे, म्हणजे अपेक्षित आपल्याला जे काही उत्पन्न आहे ते लगेच आपण अपेक्षा करू शकत नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की 5 लाख रुपये घालून एखादा बिझनेस आपण चालू करतो आणि चालू केल्यानंतर त्याला काही कालावधी जावा लागतो. म्हणजे जसं की 6 महिने किंवा वर्षभर जावं लागतं. कारण तोपर्यंत आपण त्या बिझनेसमधून अपेक्षित उत्पन्न आपण अपेक्षित पकडू शकत नाही. आणि ही रिॲलिटी आहे. आणि हेच जर आपण शेअर मार्केटचा जर विचार केला तर शेअर मार्केटमध्ये आपण कमीत कमी कॅपिटल, म्हणजे जसं आपण इंट्राडेचा जो संकल्पना आहे, इंट्राडेमध्ये आपण साधारण एक 15,000 रुपये जरी घातले तरी 15,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून आपण किमान एक थोड्या अमाऊंटची दररोज आपण अपेक्षा करू शकतो. की जसं आपण 15,000 रुपये इन्व्हेस्ट करून आपले विद्यार्थी 1,000 रुपये दररोज कमवू शकतात. आणि हे आपण सिद्ध करून दाखवलं आहे. असं नाही की आपण फक्त बोलतो, कारण आपण आपले विद्यार्थी दररोज एक चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेत आहेत आज. आणि म्हणून आपण ह्याला बिझनेस म्हणू शकतो. कारण 5 लाख रुपयाच्या पटीमध्ये 15,000 रुपये ही अमाऊंट कितीतरी लहान आहे, पण त्यातून आपण एक चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. ही रिॲलिटी आहे. तर शेअर मार्केट हा नक्कीच बिझनेस देखील होऊ शकतो. इंट्राडेचा तुम्ही आता उल्लेख केला. इंट्राडे मध्ये काम करण्यासाठी मग आपल्याला दिवसभर वेळ द्यावा लागतो का, की आपण आपली नोकरी व्यवसाय सांभाळून देखील इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करू शकतो? अगदी नक्कीच करू शकतो. कारण इंट्राडे हा विषय जो आहे, म्हणजे आजच घ्यायचं आणि आजच विकायचं, म्हणजे ह्याला इंट्राडे असं आपण म्हणतो. पण बऱ्याचदा इतर लोकांचं जे काही बिझनेस असतात किंवा नोकरी असते, गव्हर्नमेंट जॉब असतो, हे करत असताना सुद्धा आपण इंट्राडेमधून एक थोडीफार अमाऊंट करून इन्व्हेस्ट करून आपण चांगलं प्रॉफिट त्याच्यामध्ये घेऊ शकतो. कारण 15,000 रुपये घालणं हे आज सर्वांनाच जवळपास शक्य आहे. आणि ते घालून आपण दिवसभरातील, कारण मार्केट जे चालू असतं सकाळी 9 वाजता चालू होतं मार्केट, कमोडिटी मार्केट, आणि 9 वाजता साधारण 11:55 पर्यंत रात्री मार्केट असतं. म्हणजे त्या कालावधीमध्ये आपण किमान एक अर्धा तास जरी वेळ दिला, तुमच्या जे काही नेहमीचं शेड्यूल आहे त्यामधील एक अर्धा तास जरी वेळ दिला तरी त्यात आपण किमान 1,000 रुपये कमवू शकतो कसंही. त्यामुळं आपण इंट्राडेमधून थोडंसं नॉलेज घेऊन आपण चांगलं उत्पन्न त्याच्यामधून घेऊ शकतो. अगदीच तुम्ही सांगतायत की इंट्राडे मध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपण चांगलं नॉलेजही घेऊ शकतो, आपल्याला पैसेही मिळू शकतात. मात्र अनेक लोकांचा असा देखील समज आहे की इंट्राडे मध्ये गुंतवणूक केल्यानंतर आम्हाला प्रॉफिट होत नाही, आम्हाला नुकसानच होतं. तर हा कुठेतरी गैरसमज आहे, तो कसा दूर कराल? बरोबर. आता हा प्रश्न अतिशय चांगला आहे. कारण बऱ्याच लोकांचं असं मत असतं की इंट्राडेमध्ये जे लोक काम करतात ती लॉसमध्ये जातात, आणि इंट्राडेमध्ये लॉस करण्याला बऱ्याच लोकांचा विरोध असतो. आणि ही रिॲलिटी आहे. म्हणजे ह्यात काही वास्तविक हे जे सत्यच आहे. कारण आज जर इंट्राडेचा जर विचार केला आपण तर इंट्राडेमध्ये जी लोक काम करतात त्यातील 95% लोक ही लॉस करतात.
95% लोक लॉस करतात, याचाच अर्थ 5% लोक प्रॉफिट कमवतात. म्हणजेच 95% आणि 5% हे जे पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये खूपच तफावत आहे. आणि तफावत असल्याकारणानं लोकांचा, तुमच्या समोर जी लोक येणार आहेत ती साधारण लॉस करणारीच लोक येणार आहेत. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की इंट्राडेमध्ये लॉस होतो, पण आपण जी काही संकल्पना राबवलेली आहे, की जे काही कोर्स आपण राबवलेला आहे त्यामधून आपण हे सिद्ध केलेलं आहे, आपल्या विद्यार्थ्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की आपण 15 दिवसाचा कोर्स घेऊन आपण चांगल्यापैकी प्रॉफिट कमवू शकतो. कारण आपण आपल्या विद्यार्थ्यांची जर काही तुम्ही लेजर चेक केलीत, साधारण 1, 2 ते 3 महिन्याच्या ह्या पाठीमागची जर लेजर चेक केलीत, तर असं तुम्हाला जाणवलं की त्याच्यामध्ये लॉस तुम्हाला शोधावा लागेल. म्हणजे ही जी आहे ही रिॲलिटी आहे आणि हे आम्ही करून दाखवलेलं आहे. कारण आज बरेच विद्यार्थी खुश आहेत, कारण आपण सर्व काही करून आपण एक लहानशी अमाऊंट इन्व्हेस्ट करून आपण चांगला प्रॉफिट कमवू शकतो. यासाठी आपले विद्यार्थी अतिशय समाधानी आहेत. अगदीच. त्याचबरोबर सर, इंट्राडे करण्यासाठी आपण गुंतवणूक केली तर ही गुंतवणूक नेमकी किती करता येऊ शकते आणि मग त्यातून आपल्याला अधिक प्रॉफिट मिळवण्यासाठी मग काय करावं? आता इंट्राडेमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट साधारण एक आता सेबीनं जे काही मार्जिन आहे ते कमी केलेलं आहे, तरीसुद्धा आपल्याला 15,000मध्ये जर काय आपण इन्व्हेस्टमेंट केली तर 15,000मध्ये किमान आपण आपले विद्यार्थी 500-1000 रुपये कसंही कमवतात. त्यामुळं आज जर काही तुम्ही कमी अमाऊंटमध्ये, म्हणजे 15,000मध्ये एकदम नॉमिनल अमाऊंट आहे आणि कोणालाही शक्य आहे, आणि हे करून आपण 15,000 रुपयेमधून साधारण दररोज आपले विद्यार्थी किमान 500 ते 1000 रुपये प्रॉफिट घेत आहेत आज. त्यासाठी इतके अमाऊंट आज इन्व्हेस्ट करणं हे सगळ्यांनाच शक्य आहे. तर सर, जसं तुम्ही सांगितलं की इंट्राडेमध्ये कशा पद्धतीनं गुंतवणूक करता येते आणि त्यानंतर जो समज कुठेतरी आहे तो दूर करून आपल्याला प्रॉफिट देखील मिळवता येतं, याबद्दल तर तुम्ही सांगितलंच. मात्र आपल्या कार्यशाळेमध्ये फक्त इंट्राडे शिकवलं जातं की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट नेमकी कशी करावी याविषयी देखील मार्गदर्शन दिलं जातं? हो, आता आमचा जो 15 दिवसाचा कोर्स आहे आणि 15 दिवसाच्या कोर्समध्ये आपण इंट्राडे शिकतो, लॉंग टर्म शिकतो, फंडामेंटल शिकतो, सगळ्या गोष्टी, रिझल्ट म्हणजे काय शिकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या 15 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला शिकता येतात. आणि अगदी जर बोलायचं झालं तर 7व्या दिवसापासून आपला विद्यार्थी हा प्रॉफिट कमवायला सुरुवात करतो. कारण प्रॅक्टिकल आहे ते आपण 7व्या दिवसापासून सुरुवात करतो आणि त्यामध्ये विद्यार्थी चांगले खुश आहेत. कारण 7व्या दिवसापासून ते 15 दिवस हा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये आपण बऱ्याचदा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली फी सुद्धा वसूल केलेली आहे आणि ही रिॲलिटी आहे. अगदीच. तर सरांनी ज्या प्रकारे सांगितलं, अगदी 7व्या दिवसापासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमची आर्थिक प्रगती साधू शकतात. त्यामुळे शेअर मार्केट संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर सरांचा नंबर आहे, नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात आणि सरांकडून अधिक माहिती देखील मिळवू शकतात. सर, तुम्ही लॉंग टर्म बद्दल तर सांगितलं, मात्र शेअर मार्केट हा एक बिझनेस असं तुम्ही म्हणतातच आहे. तर यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना करिअर करायचंय, तर शेअर मार्केट ही एक करिअरची संधी असू शकते का? नक्कीच संधी असू शकते. कारण आज बघितलं तर आज शिक्षण घेऊन लोक भटकत आहेत, पण नोकऱ्यांचा अभाव आहे. परत कोरोनाच्या कालावधीमध्ये बऱ्याच लोकांच्या नोकरीवर परिणामसुद्धा झालेला आहे. आणि एक शेअर मार्केट हे असं क्षेत्र आहे की कमीत कमी इन्व्हेस्टमेंट आणि आपण अपेक्षित काहीतरी उत्पन्न त्याच्यामध्ये पकडू शकतो. आणि जे काही विद्यार्थी आहेत आज जर आपण विचार केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याकडं करिअरच्या दृष्टिकोनातून पावले टाकलेले आहेत. कारण जर तुम्ही विचार केला तर आपले बरेचसे विद्यार्थी आज जवळजवळ 8-8, 9-9 लाख रुपये कमवलेले आहेत अगदी अल्प कालावधीमध्ये. म्हणजे हे शेअर मार्केटमधून शक्य आहे हे बऱ्याच लोकांच्या आता ध्यानात येऊ लागलेलं आहे. कारण कमी अमाऊंटमध्ये जास्तीत जास्त रिटर्न मिळवणे, कारण बिझनेस म्हटलं तर आपण जास्त अमाऊंट गुंतवावी लागते आणि त्यात यश मिळेल की नाही ही सुद्धा खात्री आपल्याला देता येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला कमी अमाऊंटमध्ये आपल्याला उत्पन्न साध्य करता येतं आणि आपण जो काही सपोर्ट देतो तो अतिशय महत्त्वाचा आहे सपोर्ट. आणि तो सपोर्टमुळं आपले विद्यार्थी आज करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या निपस्टार एज्युकेशन सेंटर या संस्थेकडे बघतात अगदी चांगल्या दृष्टिकोनातून. कारण इथं आपले विद्यार्थी घडत आहेत. अगदीच. त्यामुळे क्लासद्वारे देखील तुम्ही मार्गदर्शन करतातच आहे. मात्र जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ऑनलाईन पद्धतीनं सगळं मार्गदर्शन देण्याचं काम सुरू आहे. मग हा क्लास झाल्यानंतर देखील विद्यार्थ्यांना काही प्रश्न पडत असतील किंवा काही त्रुटी असतील, त्या तुम्ही नेमक्या कशा दूर करतात, कसं मार्गदर्शन करतात? बरोबर. आता हा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जर विचार केला तर 15 दिवसाचा कोर्स संपल्यानंतर 15 दिवसाचा कोर्स संपल्यानंतर बऱ्याच ठिकाणी जिथं तुम्ही कोर्स केला जातो त्या ठिकाणी तुमचा संपर्कच येत नाही. कारण आम्ही जो
ही जी अटॅचमेंट आपण जर ठेवलेली आहे ती तुम्हाला फार महत्त्वाची आहे. कारण 15 दिवसाच्या कोर्सनंतर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप केला जातो की जेणेकरून तुम्हाला आम्ही मॉनिटरिंग करतो की तुम्ही जे काही प्रॉफिट कमवता किंवा लॉस कमवता ते आमच्या ऑफिसमध्ये समजत असतं. आणि समजत असल्याकारणानं असं काही गोष्टी आमच्या लक्षात येतात की लोक प्रॉफिट कमवतात किंवा बऱ्याचदा लॉस सुद्धा करतात. आणि लॉस जर केला तर आमच्या ऑफिसमधून त्या विद्यार्थ्याला फोन जातो की तुम्ही लॉस का करत आहात. कारण आपण शिकवलेली पद्धत जर चांगली असेल, तुम्ही कुठंतरी चुकताय हे त्यांना जाणीव करून दिली जाते. आणि म्हणून आपले विद्यार्थी सपोर्ट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्ही चुकाल किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही समजा 2 ते 3 दिवस सलग तुम्ही लॉस करताय, तर असं जर असेल तर लॉस करता जर 2-3 दिवस जर लॉस तुम्ही जर केला तर तुम्हाला आपल्या ऑफिसमधून फोन जातो की लॉस करण्याची कारणं विचारली जातात. आणि हे कुठं केलं जात नाही. कारण कॅपिटल तुमचं आहे. आम्हाला कोर्स संपल्यानंतर तुम्हाला विचारायची काय अधिकार नाही राहत. पण आम्ही हे जे ठेवलेलं आहे तो एक उपक्रमचा एक भाग आहे. आणि त्यामुळे लोकांना खुश आहेत लोक. कारण तुम्ही जे काही करता ते तुम्हाला आमच्या ऑफिसमार्फत सांगितलं जातं. आणि जर काही समजा तुम्हाला असं वाटायला लागलं की मी क्लास केला आहे पण सलग मी लॉसमध्ये आहे, तर आम्ही विद्यार्थ्यांना सांगून ठेवतो की जर असं तुम्हाला कुठं वाटत असेल तर तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला हरकत नाही, तुम्ही आपल्या स्टाफला भेटायला हरकत नाही, की जेणेकरून तुम्हाला आम्ही असं जर होत असेल तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देऊन तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉफिटमध्येच राहाल यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न असतो. खरं तर सर, अतिशय महत्त्वाच्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला. कारण आपण पाहतो क्लासला ऍडमिशन घेतल्यानंतर शेअर मार्केट शिकवलं जाऊ शकतं किंवा डीमॅट अकाउंट ओपन करून दिलं जाऊ शकतं. मात्र लॉस झाल्यानंतर देखील त्या विद्यार्थ्याची जबाबदारी घ्यायची आणि त्याला त्यानंतर प्रॉफिट करून द्यायचा, हे देखील एक महत्त्वाचं काम तुम्ही करतायत. सर, जसं की तुम्हाला माहितच असेल, अनेक ठिकाणी शेअर मार्केट विषयी शिकवलं जातं आणि मग थोडीशी माहिती बघून लोक डीमॅट अकाउंट ओपन करतात. तर मग आता ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या प्रेक्षकांना तुमच्याकडे शेअर मार्केट शिकायचंय मात्र त्यांचं अगोदर डीमॅट अकाउंट आहेत, असे लोक आपल्याशी संपर्क करू शकतात का? मग त्यांना पुन्हा नवीन अकाउंट उघडावं लागेल का? आता हा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तुम्हाला काय होतं, बऱ्याचदा डीमॅट अकाउंट एकेका स्टुडंटच्या आमच्या लक्षात आलं की 3-3, 4-4 डीमॅट अकाउंट असतात. आणि आम्ही आमच्या क्लासमध्ये कुठलंही तुम्हाला कंपल्शन करत नाही की तुम्ही जर क्लास केला तर तुमचं अकाउंट हे आपल्याकडेच असायला हवं, हा आम्ही काय कंपल्सरी करत नाही त्यांना. पण एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे की आपल्या जी काही लोक आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतात आणि क्लास घेतात त्यांचं मॉनिटरिंग आम्ही करतो. आणि ते मॉनिटरिंग शक्य आहे आपल्याकडे अकाउंट असेल तर. म्हणजे हा तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट मिळतो की तुम्ही आमच्याकडे जर अकाउंट ओपन केला तर तुम्हाला मॉनिटरिंग केलं जातं आणि तुम्ही जे काही चुका करता किंवा प्रॉफिट करता तर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात की जर काही चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जर जात असाल, तुम्ही जर कॅपिटल आपलं जर गमवत असाल तर तुम्हाला आम्ही जास्त मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं करू शकतो की जेणेकरून तुम्ही लॉस न करता प्रॉफिटमध्ये राहावं. हा आपला एक उपक्रमाचा भाग आहे. त्यामुळं तुम्ही अकाउंट आपल्याकडं केलं तरी चालतात. पण बऱ्याचदा आम्हाला असा अनुभव आला आहे की आपल्या क्लासमध्ये जे काही स्टुडंट येतात ते 4-4, 5-5 कोर्स करून आलेले आहेत. आता परवाचंच एक उदाहरण आहे की एक पुण्याचे स्टुडंट आहेत आपले, आणि पुण्याचे स्टुडंट जवळपास 5 ते 6 क्लास करून आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. पण इतके समाधानी झाले कारण त्यांना शिकवण्याची पद्धत इतकी आवडली की ते आज एक चांगल्यापैकी प्रॉफिट कमवत आहेत आज. आणि रेग्युलर प्रॉफिट कमवतात, हा महत्त्वाचा भाग आहे. कारण इंट्राडेमध्ये जे तुम्ही जर ऐकलं असेल तर कंटिन्युअस प्रॉफिट कोणी करू शकत नाही. पण आम्ही हे सिद्ध केलं की दररोज तुम्हाला प्रॉफिट शक्य आहे. कारण आम्ही ज्या शिकवण्याच्या पद्धती, जे तंत्र आहे ते तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही मिळणार नाही. कारण ते स्वतः मी डेव्हलप केलेलं आहे. आणि त्याचा फायदा तुम्हाला अतिशय चांगला होतो की त्यातील 3 पैकी कुठलंही एक जर पद्धत तुम्ही कायमप्रमाणे जर राबवला तर तुम्हाला कंटिन्युअस प्रॉफिट शक्य आहे. आणि ते महिना 2-2 महिने सलग प्रॉफिट शक्य आहे. फक्त हे आपल्या तंत्र त्याची कमाल आहे असं म्हटलं तरी चालेल. अगदीच. ज्या तंत्राचा तुम्ही उल्लेख केला, अतिशय वेगळा असा उपक्रम तुम्ही तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून सर अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. शेअर मार्केट हा कशा पद्धतीनं बिझनेस ठरू शकतो याविषयी सर आपल्याला मार्गदर्शन करतातच आहे. आणखीनही माहिती आपण सरांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शेअर मार्केट एक बिझनेस या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत महादेव कुरणे पवार सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की एका विद्यार्थ्याचं अनेक डीमॅट अकाउंट देखील असू शकतात, मात्र बरोबर. तुमच्याकडे जर अकाउंट असेल तर त्यानंतर मॉनिटरिंग होतं आणि प्रत्येकाला त्याचा फायदा देखील होतो. अगदी. जसं की आता लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, मात्र बरोबर. शेअर मार्केट एक असा बिझनेस आहे की आपण घरी बसून देखील काम करू शकतो, आपण ट्रेडिंग करू शकतो. हो. मग यामध्ये काही वयाची अट आहे का की नोकरीला जाणारा व्यक्ती देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो किंवा नुकताच कॉलेज झालेला विद्यार्थी देखील शेअर मार्केटमध्ये येऊ शकतो? कोणीही शेअर मार्केटमध्ये येऊ शकतं का, याविषयी काय सांगाल? आता हा जो प्रश्न आहे, कारण आज जर बघितलं तर कुठलंही क्षेत्र घेतलं तर त्याला शैक्षणिक पात्रता ही काहीतरी आवश्यक असते. आणि शैक्षणिक पात्रता हा जो कोर्स आहे ह्याला शैक्षणिक पात्रता काहीही गरजेची नाही आहे. तुमचं शिक्षण अगदी 5वी 7वी 10वी जरी असेल तरी सुद्धा आपल्याकडे ते विद्यार्थी प्रॉफिट घेऊ शकतात. कारण आपण जो एक कन्सेप्ट आहे की तो तुम्हाला 7व्या दिवसापासून आपण सांगतो. कारण प्रत्येक ठिकाणी ज्या काही आम्ही जाहिराती करतो किंवा ज्या ठिकाणी आपली जाहिरात कुठं तुम्ही वाचनात आले असेल तर त्याच्यामधील मजकूर जो आहे तो पूर्णपणे आपण खरा असेल याची खात्री आम्ही करून तो सत्यात उतरवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करत असतो. कारण हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला प्रॉफिट मिळणं किंवा फक्त क्लास करणं आणि सोडून देणं हा आम्ही करत नाही. कारण जर बघितला विचार केला तर आपण काही विद्यार्थ्यांच्या आमच्या लक्षात आलं की पूर्वी म्हणजे 1 नंबरची बॅच ज्यावेळेला मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी झाली होती, काही आपल्या ऑफलाईनच्या बॅचेससुद्धा झाल्या होत्या, पण असं काही लक्षात येतं की आमच्या काही गोष्टी ज्या असतात विद्यार्थी चुकीच्या मार्गानं किंवा चुकीच्या पद्धतीनं जातात आणि तिथं लॉस करतात. आणि लॉस केल्यानंतर मग ते तिथं थांबतात की तिथं आपण मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये आपलं काही काम नाही किंवा आपण शेअर मार्केट हे आपल्यासाठी योग्य नाही असं त्यांचा एक समज होतो. मग आपण काय करतो, त्या विद्यार्थ्याला सुद्धा एकत्रित घेऊन आपण एक नवीन उपक्रम घेतला आणि त्यानंतर आम्हाला असं जाणवायला लागलं की आज जी लोक कॅपिटल आपलं गमवून बसली होती ती सुद्धा आज प्रॉफिट चांगला कमवत आहेत. म्हणजे हे उदाहरण तुमच्या अगदी चांगलं उदाहरण म्हणता येईल याला. कारण आपण यामध्ये एक चांगला प्रॉफिट लोक कमवत आहेत आणि कंटिन्युअस प्रॉफिट करत आहेत. ज्या लोकांनी चुका केल्या होत्या ते सुद्धा आज प्रॉफिट कमवत आहेत. आणि ह्यासाठी शैक्षणिक पात्रता कुठलीही नाही. यामध्ये अगदी गृहिणी काम करतात आपल्याकडं. आज जर एक गृहिणी आपली एक तुम्ही जर विचार केला तर या 3 महिन्याचं त्या गृहिणी असून अगदी त्यांचं लेजर जर पूर्ण जर चेक केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस हा शोधावा लागेल. म्हणजे 3 महिन्यामध्ये अतिशय चांगलं त्यांनी प्रॉफिट केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. त्यांचा सत्कार सुद्धा आम्ही ऑफिसमध्ये केलेला आहे. कारण असे सत्कार झालेले या साधारण एक 15 दिवसामध्ये जर विचार केला आपण तर आपण एक 7 ते 8 विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे की जे कंटिन्युअस चांगला प्रॉफिट कमवत आहेत. आणि आपण एक स्पर्धा सुद्धा आयोजित केलेली आहे की जी प्रत्येक बॅच करता लॉग आहे. कारण प्रत्येक बॅचमध्ये आपण स्पर्धा आयोजित केली की कंटिन्युअस सलग जे लोक प्रॉफिट कमवतील की 21 दिवस सलग प्रॉफिट कमवणं. आणि हे इंट्राडेमध्ये फारसं होत नाही. त्यामुळे आम्ही ही स्पर्धा काढलेली आहे की 21 दिवस सलग प्रॉफिट जर कोणी करत असेल तर त्याला आम्ही आमच्या कंपनीतर्फे त्यांना एक गिफ्ट ठेवलेलं आहे, त्याचा सत्कार ठेवलेला आहे. आणि बरेच सत्कार आमच्या ह्या आज या 15 ते 20 दिवसामध्ये झालेले आहेत आणि ते आज चांगल्यापैकी कमवत आहेत. खूप छान. खरं तर हा उपक्रम तुम्ही राबवतायत की ज्या विद्यार्थ्याला यश मिळतंय कुठेतरी त्याचं आणि त्याच्यासोबत इतरही लोकांचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम कुठेतरी या मार्फत तुम्ही करतायत. तुम्ही कोर्सचा सर उल्लेख केला. सध्या प्रत्यक्ष क्लासला जाणं जरी शक्य नसलं तरी ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही हे कोर्सेस शिकवतायत. तर नेमकं या कोर्सेसचं शेड्यूल कसं असतं, किती वेळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि विद्यार्थी ऍडमिशन कसे घेऊ शकतात? जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात त्यांना या कोर्सबद्दल काय सांगाल? आपला जो कोर्स आहे तो महिन्यामध्ये 2 दिवस होतात आणि 2 दिवसामध्ये आपण 15 दिवसाचा शेड्यूल असतं. जे आता 16 ऑगस्टपासून नवीन शेड्यूल चालू होते. 16 ऑगस्ट ते 19 ऑगस्टच्या दरम्यान नेक्स्ट बॅच आहे आणि त्या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाईन हे जे 15 दिवसाचं कोर्स आहे तो ऑनलाईनच आहे. कारण आता ऑफलाईन कोविडच्या वातावरणामुळे शक्य आहे असं वाटत नाही काही दिवस अजून. त्यामुळे ऑनलाईन असल्याकारणानं कुठलाही विद्यार्थी कुठल्याही शहरातला विद्यार्थी आपल्याशी कनेक्ट होऊन तो 15 दिवसाचं शेड्यूल तो करू शकतो. आणि ह्याची जी वेळ आहे ती संध्याकाळी सर्वांना जी सुटेबल असेल अशी वेळ आम्ही निवडलेली आहे आणि ती संध्याकाळी 7:30 ते 8:30
म्हणजे 7:30 ते 8:30 यामध्ये सर्वच लोक त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. 1 तासाचं शेड्यूल असतं आणि 15 दिवस असतं, रविवारी फक्त सुट्टी असते. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की 7व्या दिवसापासून म्हणजे कोर्स ज्या वेळेपासून सुरुवात होतो त्यापासून 7व्या दिवसापासून त्याचं आपण प्रॉफिटमध्ये तो येऊ शकतो. आणि 7वा दिवस ते 15 दिवस म्हणजे उरलेल्या 7व्या दिवसामध्ये तो जी काही आपली फी आहे ती फी सुद्धा वसूल करू शकतो. तर ज्या प्रेक्षकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, ज्या पद्धतीनं आता सरांनी सांगितलं, ऑनलाईन कोर्सेस देखील अवेलेबल आहेत. स्क्रीनवर सरांचा नंबर आहे, नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात आणि शेअर मार्केटविषयी अधिक माहिती देखील घेऊ शकतात आणि आपली आर्थिक प्रगती देखील साधू शकतात. सर, कशा पद्धतीनं शेअर मार्केट हा एक बिझनेस असू शकतो याविषयी आज तुम्ही इथे येऊन इतकी महत्त्वाची माहिती आम्हाला दिली. आपले खूप खूप आभार. ओके, धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.